अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 27. मातंगांना पूर्वजन्म स्मरण, उर्मट विप्रांना शिक्षा. हा अध्याय पठन केल्यास आपणास वादविवाद जय मिळेल. अध्याय 27. मातंगांना पूर्वजन्म स्मरण, उर्मट विप्रांना शिक्षा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरूंनी त्या 2 ब्राह्मणांना चतुर्वेद समजावून सांगितले आणि वादविवाद करू नका असेही स्पष्ट सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही. तेव्हा श्री गुरूंना राग आला. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा आहे तसेच होईल. त्यावेळी रस्त्याने कोणी मनुष्य जात होते. श्री गुरु एका शिष्यांना म्हणाले, त्या पातसंस्थांना बोलावून आणा. त्याप्रमाणे ते त्यांना घेऊन आले. श्री गुरूंनी त्यांची चौकशी केली असता ते म्हणाले, स्वामी, मी मातंग जातीचा आहे, गावाबाहेर राहतो. तुम्ही मला बोलावले येतच माझे पूर्वसुकृत फळास आले. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. त्यांनी श्री गुरूंना साष्टांग दंडवत घातला. श्री गुरूंनी आपला दंड एका शिष्यांना दिला व जमिनीवर 7 समांतर रेषा काढायला सांगितल्या. त्याप्रमाणे त्यांनी रेषा काढल्या. मग श्री गुरु त्या मातंगांना म्हणाले, आता एक एक रेषा ओलांडून पुढे या आणि मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिल्यावर पुढील रेषा ओलांडा. त्याप्रमाणे ते एक रेषा ओलांडून पुढे आले. श्री गुरूंनी त्यांना विचारले, आता तुम्ही कोण आहात? ते म्हणाले, मी किरात जातीचा आहे, माझे नाव वनराखा असे आहे. दुसरी रेषा ओलांडल्यावर त्यांनी तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. ते त्या जन्मातील गोष्टी सांगू लागले. तेव्हा उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडून ते म्हणाले, माझं नाव गंगासूत, मी गंगेच्या काठी राहतो. चौथी रेषा ओलांडून ते म्हणाले, मी शूद्र आहे. 5वी रेषा ओलांडून ते म्हणाले, माझे नाव सोमदत्त, मी वैश्य आहे. 6वी रेषा पार करून ते म्हणाले, माझे नाव गोविंद, मी क्षत्रिय आहे. क्षणोक्षणी लोकांची उत्कंठा वाढत होती. शिष्यही संभ्रमात पडले होते. श्री गुरूंची अभिनव लीला त्यांना कशी कळणार? शेवटी मातंगाने 7वी रेषा ओलांडली व ते म्हणाले, माझे नाव अध्यापक, मी ब्राह्मण असून वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे. श्री गुरूंचा हेतू साध्य झाला होता. ते मातंगांना म्हणाले, तुम्ही स्वतःला वेदशास्त्राचा ज्ञाता म्हणवता, तेव्हा इथे आलेल्या या 2 विप्रांशी वादविवाद करा. त्यानंतर श्री गुरूंनी अभिमंत्रित विभूती त्यांच्या सर्वांगावर प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य! त्यांच्या ठायी पूर्ण ज्ञानाचा उदय झाला. ते अष्टलिक वेद पठण करू लागले. तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उन्मत्त ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले. त्यांच्या मुखातून शब्द फुटेना, त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला. ते थरथर कापू लागले, स्वतःची निंदा करू लागले आणि श्री गुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षमा याचना करू लागले. त्यांनी त्यांची स्तुती केली व करुणावचने भाकली. तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले, तुम्ही मदांग होऊन अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात, विद्याबळाने उन्मत्त होऊन करू नयेत अशा अनेक गोष्टी केल्यात. या त्रिविक्रम भारतींना वृथा त्रास दिलात. आता पश्चाताप करून काय उपयोग? या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. ती भविष्य ऐकून दोघे ब्राह्मण फारच शोकाग्रस्त झाले आणि काकुळतीने उपशाप मागू लागले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुम्ही 12 वर्षे ब्रह्मराक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. तुम्हाला उद्विग्नता नसेल. पुढे पर्यटन करणारे एक ब्राह्मण तुम्हाला भेटतील. तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल. त्याच्या पुढील वाक्य ते तुम्हाला सांगतील. तेव्हाच तुमचा उद्धार होईल. तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल. आता तुम्ही नदीतीरी जा. श्री गुरूंच्या आज्ञेने ते दोन्ही ब्राह्मण गावाबाहेरील नदीतीरी गेले. तिथे हृदयक्रिया बंद पडून त्यांना मृत्यू आला. ते ब्रह्मराक्षस झाले. सिद्ध पुढं म्हणाले, नामधारक श्री गुरूंनी ज्या मातंगांना 7 रेषा ओलांडत सांगून सत्वजन्मनांचे स्मरण करून दिले, त्यांनी श्री गुरूंना वंदन केले व म्हणाले, स्वामी, तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात, अंतसाक्षी आहात.
मी पूर्वज्ञानी ब्राह्मण होतो. मग माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्मलो? कृपया याचा उलगडा करावा. त्या प्रश्नाला उत्तर देऊन श्री गुरु त्याचे समाधान केले व तो वृत्तांत पुढे सांगतो. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.